नमस्कार मित्रांनो, राज्यातील रेशन कार्ड धारकांना महिन्याला धान्य वाटप केले जाते। काही रेशन धारकांना मोफत धान्य दिले जाते, तर काही रेशन धारकांना 2 रुपये किलो ते 3 रुपये किलो दराने सदस्य संख्येवर अवलंबून धान्य दिले जाते। यामध्ये काही शेतकरी रेशन कार्ड धारक आहेत, ज्यांना रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्याला धान्याच्या ऐवजी 150 रुपये रोख स्वरूपात अनुदान दिले जात होते। म्हणजे सदस्य 4 असतील तर 600 रुपये महिन्याला खात्यावर जमा होत आहेत। त्यात आता वाढ होऊन 170 रुपये प्रति सदस्य वाढवले आहेत। या वाढवलेल्या अनुदानाचे वाटप काही जिल्ह्यात मार्च एंड पर्यंत झाले आहे, तर काही जिल्ह्यात नोव्हेंबर पासून वाटपच झालेले नाही। सध्या गहू व तांदूळ उपलब्ध होत नसल्याने ह्या योजनेचा लाभ हा छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यातील शेतकरी म्हणजे एपीएल रेशन कार्ड धारकांना दिला जातोय। हे रेशन कार्ड केसरी रंगाचे आहे। अनुदान कधी मिळणार आहे असे शेतकरी कार्डवाले विचारत असताना प्रशासनातील कर्मचारी म्हणजे पुरवठा विभागातील तालुकास्तरीय अधिकारी निधी शासनाकडून उपलब्ध झाला की खात्यावर टाकले जातील असे सांगत आहेत। म्हणजे या रेशन कार्ड धारकांना ना धड पैसे मिळतात ना रेशन अशी अवस्था झालेली आहे। शासनाने 170 रुपये प्रति युनिट रोख पैसे देण्याचा निर्णय घेतला असला तरी यात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खूप उशीर केला जातोय आणि निधीच्या वाट पाहण्यात गरजू कुटुंबाच्या अडचणीत वाढ होत आहेत। या प्रश्नावर शासन लवकर लक्ष देईल आणि निधी मंजूर करून हे अनुदान वाटप करतील अशी अपेक्षा मनात ठेवून हे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील नागरिक बसलेले आहेत। यात अधिकचा गोंधळ म्हणजे काही शेतकऱ्यांना तर ही योजनाच माहित नाही। त्यांना तर गहू तांदूळही मिळत नाही आणि पैसेही मिळत नाहीत। त्यासाठी आता पुरवठा विभागाने रेशन दुकानदाराला याद्या पाठवल्या आहेत आणि त्या रेशन धारकाकडून अर्ज भरून घेण्याचे सुचवले आहे, जेणेकरून येणाऱ्या निधीमध्ये त्यांना रोख पैसे त्यांच्या आधार लिंक खात्यावर जमा होतील। आता सध्या 3 महिन्याचे रेशन एकाच महिन्यात वाटप चालू आहे। जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचे राशन शासनाकडून एकाच वेळी म्हणजे 30 जून पर्यंत वाटप केले जाणार आहे। ज्यांना रेशन मिळत आहे त्यांनी आपल्या हक्काचे राशन घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे आणि शेतकरी कार्डवाले लाभधारकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। शासनाकडून पुरवठा विभागाला निधी प्राप्त झाला की त्यांच्या खात्यावर रोख रक्कम जमा होणार आहे। धन्यवाद।